घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी ज्या महाराजांचा उल्लेख करावा लागेल की ज्या दिवशी राष्ट्रवादी फुटले आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब एकटे बटले, सगळे आमदार आणि खासदार फुटून गेले आणि कोल्हापूर जिल्ह्यातली जी पहिली सभा झाली त्या सभेचं अध्यक्षपद जर कुणी घोषवलं असेल तर आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी घोषवलं. मला काय या गोष्टीचा उल्लेख करावा लागतोय? ज्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं की मी जिथनं उभारतोय तिथनं रेस चालू होत्या आणि त्याचे साक्षीदार म्हणून कोण राहिले असतील तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जे राहिले आणि ते तुमचे आणि माझे खासदार झाले. ज्या आमदारकीसाठी आज जर बघितलेला काही जनसमुदाय बघितला तर मला वाटत नाही कुठल्या ज्योतिषाला विचारायला लागेल की ताईना 23 तारखेला आमदार म्हणायचं का आजच आमदार म्हणायचं. कुणालाही विचारायला लागणार नाही. त्या तुमच्या आणि माझ्या लाडक्या उमेदवार गिरजाताई, दुसऱ्या आमच्या नेत्या कुपेकर आई साहेब, वेळ कमी आहे. हातर्गी काकी असतील, काँग्रेसचे सर्व संभाजीराव देसाईंच्या पासून सर्व पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी असतील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या संघटने, आंबेडकर संघटनेपासून वेगवेगळ्या संघटनांनी ज्यांनी पाठिंबा दिलाय त्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, वार्ताहर बंधू आणि ज्याला म्हटलं जातंय की आभाळ फाटल्यावर ढिगाळ कुठं लावू, हा जन समुदाय बघितल्यानंतर आभाळ फाटले म्हणायला काय हरकत नाही. आज या चंदगड विधानसभा मतदारसंघातून आलेले सर्व मतदार बंधू भगिनी माझ्या अगोदर बोलत असताना सगळ्या वक्त्यांनी बऱ्यापैकी गोष्टींचा उल्लेख केला. पण ही निवडणूक 2024 ची लोकसभेची असू देत किंवा विधानसभेची असू देत, ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक झाली त्या दिवशीचा इतिहास सांगायचा झाला तर महाराष्ट्रात 1999 साली ज्या दिवशी पक्षाची स्थापना झाली त्या दिवशीपासून आजपर्यंत राष्ट्रवादीचे एवढे खासदार कधीच निवडून याय नव्हते. सगळे नेते फुटल्यावर लोकांना वाटलं की आता पक्षाचं काय होणार, पण पक्षाच्या स्थापनेपासून खासदार याय नव्हते, तेवढे राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले. त्याचे कारण काय असेल तर शेवटचा माणूस ज्या पवार साहेबांच्या विचाराकडे बघत होता. महाराजजी मी आवर्जून सांगेन, आम्ही संविधान यात्रा काढलेली होती आणि संविधान यात्रा काढत असताना आम्ही डोसकीवर संविधान घेऊन फिरत होतो. त्यावेळी मला आठवतंय की रमेश झांबरे म्हणून एक हेऱ्याचा आमचा दोस्त गाठला, तो आता दोस्त झाला. त्या दिवशी ते दोस्त नव्हते आणि त्यांनी टेम्पोवर शरद पवार, राहुल गांधीजी, उद्धव ठाकरे साहेबांचे फोटो बघितले आणि त्यांनी येऊन मला म्हटलं की शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी आमच्या झाडा जी बांधावरची फळझाडं लावली त्या दिवशी माझ्या चंदगड तालुक्यातल्या जनतेला काजूचं महत्व कळालं आणि चंदगड तालुक्यातल्या जनतेचं पहिलं पीक कुठलं झालं तर ते काजूचं पीक कशातनं झालं तर आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बांधावरची फळझाडं दिली. म्हणून तमाम जनतेने जर बघितलं असता तर कुठल्याही मार्केटमध्ये जावा, सफरचंद कवा तरी खायला मिळायचं. मुंबईत कोणतरी आला तर एक सफरचंद 7 जणांच्यात वाटणी करून खायला लागायची 5-25 वर्षापूर्वी. आता मग प्रत्येकाच्या घरात सफरचंद येते. हे कशातनं आलं? हे विचार कुणाच्यात होत तर शेतकरी सुधारला पाहिजे. शेतकऱ्याच्या घरात समृद्धी यायची असेल तर दृष्टी असणं फार श्रेष्ठ असते. रस्ता आणि गटर केलं म्हणजे दृष्टी तयार होत नाही. माणसाच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारायची असेल तर शाश्वतता कशात द्यायची असती
ही कुणी दिली असेल तर आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली. मित्रांनो, ही निवडणूक कशावर चालली आहे? ही निवडणूक विचारासाठी चालली आहे. मित्रांनो, एक डोळ्यासमोर ठेवा. हा महाराष्ट्राला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आणि 75 वर्षांनंतर आम्ही म्हणतोय अजून मी तुझ्या गल्लीतला रस्ता केलाय म्हणून मला मतदान टाक. मी तुझ्या गल्लीतला गटर बांधलाय म्हणून तू मला मतदान टाक. मी तुम्हाला 1500 रुपये द्यायला लागलोय म्हणून तुम्ही मला मतदान द्या. मी तुम्हाला दारिद्र्य रेषेचा गहू आणि तांदूळ पोटाला घालायसाठी द्यायला लागलोय म्हणून तुम्ही मला मतदान द्या. साहेब, हे सगळं द्यायला लागलाय. आज या माळावर येऊन उभारलो. या माळाकडे उजवीकडे बघा, डावीकडे बघा. एवढं मोठं माळ एका चंदगड तालुक्यात एकाच ठिकाणी आहे म्हणायची गरज नाही आहे. अशी बऱ्यापैकी माळा आहेत. ह्या माळावर जर एखादा MIDCचा उद्योग आणला असता आणि माझ्या दारिद्र्य रेषेच्या गहू आणि तांदूळ 2 पिढ्या खायला लागल्या, त्या पिढीतल्या एकाला पोराला नोकरी लागली असते आणि 10 तारखेच्या पगारावर जर त्या पोराचं दारिद्र्य संपलं असतं तर त्याला शाश्वत विकास म्हटला असता. शाश्वत विकास कशात हे शोधण्याची मित्रांनो वेळ तयार झाली आहे. आणि हे कशासाठी सांगावं लागतंय? पवार साहेबांच्या पासून काँग्रेसचा विचार जर घेतला, ज्या दिवशीची परिस्थिती होती, आज भाजप सरकार म्हणते काँग्रेसने काय केलं? मिलोजुला आणून अमेरिकेतनं खाईत होते. 4 पोर असली तर 2 उपाशी राहायचे आणि 2 पोटाला खायची. ज्या सगळ्या तमाम जनतेला पोटाला कुणी घालण्याचं, अन्नदानानं देश श्रीमंत करण्याचं काम कुणी केलं असेल तर वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाणांनंतर नाव कुणाचं घ्यावं लागलं तर आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव घ्यावं लागल. सगळा इतिहास सांगण्याचं मित्रांनो तात्पर्य इतकं होतं. ज्या आज जे कोण आमदार म्हणून आहेत, त्या आमदार राजेश पाटील साहेब, तुमचं नाव गडिंग्लजातल्या जनतेला माहित नव्हतं. तुमचं नाव आजऱ्यातल्या जनतेला माहित नव्हतं. पवार साहेबांनी आम्हाला कोल्हापुरात सांगितलं, कैलासवासी नरसिंह गुरुनाथ पाटलाच्या पोराला उमेदवारी द्यायला लागलोय, त्याला तुम्ही आमदार करा. पाटील साहेब, आम्ही तुम्हाला आमदार केलं, तुम्ही काय केला? तुम्हाला नाव माहित नसताना ज्या माणसानं आमदार केलं तीच आज व्यक्ती जर कोण असेल तर मीच सांगितलं तर कोल्हापूरच्या भाषणात, वस्ताद शेवटचा डाव राखून ठेवतोय. आज मित्रांनो वस्ताद यायला लागलाय, डाव शेवटचा राखून ठेवलाय. आणि डाव कुणाच्या जीवावर राखून ठेवला तर या जमलेल्या जनतेच्या चेहऱ्यावर बघितला आज काय दिसतंय? या प्रत्येक माता भगिनीच्या डोळ्यात कोण दिसतंय? प्रत्येक माता भगिनीच्या डोळ्यात गडिंग्लज असेल, चंदगड असेल, आजरा असेल, त्यातल्या त्यात गडिंग्लजच्या जनतेच्या डोळ्यात जर कोण दिसत असेल तर कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकर. मित्रांनो, त्याचं कारण सांगतो. हिरण्यकेशी नदी 2003च्या अगोदर कोरडी असायची. निसरीतनं गेलेली घटप्रभा नदी कोरडी असायची. आमच्या शेतकऱ्याचं मत काय असणार? महाराजजी, आमच्या तालुक्याचा विचार जर केला तर 2003 साली 2-2.5-3 लाख टन ऊस होत होता आणि आज जर विचारात घेतला तर किमान 10 ते 12 लाख टन ऊस व्हायला लागलाय. तो कुठला रस्ता करून ऊस व्हायला नाही तर कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांनी चित्री सारखा प्रकल्प उभा केला. म्हणून शेतकऱ्याच्या घरात काय झालं? त्याच्या घराच्या खापऱ्या काळ्या होत्या, त्याच्या घरात आरसीची बंगला झाला. ज्याचं पार कुणाचं डॉक्टर झालं, कुणाचं इंजिनियर झालं, कुणाचं आणि काहीतरी झालं. ह्या सगळ्याचं स्तोत्र काय असेल तर ती हिरण्यकेशी नदी हेच आमच्या गडिंग्लजकरांच्यासाठी फार मोठं भाग्याचं हे आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो डोळ्यासमोर ठेवा. मी वारंवार ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय, पूर्वीचे लोक म्हणायचे गरीबाला कधी आयुष्यात कोर्ट लागू नये आणि गरीबाला कधी आयुष्यात दवाखाना लागू नये. त्या 2 गोष्टी लागल्या तर एक पिढी बर्बाद होती. आणि ती पिढी बर्बाद व्हायची असेल तर दैनंदिन दवाखाना कशासाठी म्हणावा लागेल?
थंड ताप आली तर 50 रुपये देऊन गावातल्या कुठल्या तरी कंपाऊंडरकडनं एखादं इंजेक्शन करून घ्यायला लागतंय. पण मित्रांनो, मी आवर्जून सांगतो, ते 100 कॉट सारखं हॉस्पिटल उभा केलं, त्या हॉस्पिटलचं नाव का घ्यावं लागतंय? आज ही चंदगड मधली बऱ्यापैकी माता भगिनी माझ्या डिलेव्हरीसाठी जर कुठे येत असतील तर त्या 100 कॉटला येतात. आजही आजऱ्यातल्या डिलेव्हरीसाठी माझ्या माता भगिनी कुठे येत असतील तर 100 कॉटला येतात. गडिंग्लज तालुक्यातल्या माता भगिनी कुठं जायत असतील तर 100 कॉटला येतात. किमान दर महिन्याला 300 ते 400 डिलेव्हऱ्या होत्या. मित्रांनो, एक डिलेव्हरी प्रायव्हेट मध्ये झाली तर 50,000 रुपये खर्च होतोय. 300 डिलेव्हरीचा गरीबाच्या घरात किती मोठा विकास झाला. एक डिलेव्हरी झाली तर ऊस तोडणाऱ्या कामगारालाच माहिती, जी भांगला जाती तिलाच माहिती माझ्या लेकीच्या डिलेव्हरीचं सुख किती दिवस मी भोगलाय. या सगळ्या गोष्टींची शाश्वतता कुणी आणली असाल? मित्रांनो, आदरणीय नेते कैलासवासी आमचे जे नेते होते ते बाबा कुपेकरांनी आणली. या गोष्टीचा आज उल्लेख करावा लागेल. ज्या आज नंदाताई बाबुळकर मित्रांनो उमेदवार आहेत, त्या उमेदवारांच्या बाबतीत EVS सरकार प्रथम सांगितला, काही मी बी त्याचा साक्षीदार आहे. कलेक्टर ऑफिस मला वाटते राज्यातले किती जणांनी फोडले माहित नाही. आम्ही फोडले म्हणजे काय अभिमानाने सांगतोय म्हणायची गरज नाही आहे. आम्ही कुणाच्या तरी घरावर दरोडा घातला आणि कुणाच्या तरी घरातलं पैसे लुटला असतं तर आम्हाला सांगायचं नक्की लायकी लागली नसती. पण आम्ही सगळ्यांनी मिळून काय केलं असेल? आम्ही कलेक्टर ऑफिसवर हल्ला केला आणि कलेक्टरची खुर्ची सकट बाहेर आणून फेकली. कुणासाठी फेकली? EVS सरकार प्रकल्प गेला पाहिजे. आणि जर EVS सरकार प्रकल्प गेला नाही तर दैनंदिन माणसाचं जीना हराम होऊन जाईल. हे विचार कुणाच्या डोळ्यासमोर होते तर त्या दिवशी नंदाताई बाबुळकरांच्या मित्रांनो होते. ज्या नंदाताई बाबुळकर बरोबर सांगतो त्या आजही एखादा किडा गेली 10-12 वर्ष आम्ही एकत्रित राहतोय. त्यांना ज्यावेळी ते जेलमध्ये होते त्यावेळी पाकाऱ्यात हुंदर जायत होती. ताई सगळ्यात हुंदराला भ्यायच्या आणि हुंदीर बघितला की ताईंचा जीव गेल्यासारखा व्हायचा. पण ते कुणासाठी व्हायचा? माझ्या तळगडची जनता सुखात राहिली पाहिजे म्हणून ज्यांनी प्रसंगी झेल भोगला. मी आज सांगतो, सोयाबीन पेरल्यावर दीडगं उगवत नाही. कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांची पोर आहे ती पोर तुम्हाला वाऱ्यावर टाकणार नाही. तुमचं नक्की कल्याण करणार. तुमच्या सगळ्यांच्या हित सन्मान जे सांगितलं मी, तरुणांच्यापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना मान सन्मान देणार. मी एवढीच तुम्हाला ग्वाही देतो. आणि समोरच्या उमेदवारांच्या बाबतीत मी एक सांगतो, मगाशी गोरले साहेब म्हटले सुद्धी आहे. आता जरा विचार करू नका. असली शुद्धी कवा येत नाही. पूर्वी म्हणायची शुद्धी आली की हुंडरला बायका दोघी तिघी. आता आमची तशी परिस्थिती झाली आहे. एका घरात दारात 4-4 माणसं दारातून उभा राहिल्यात. सगळ्यांनी दुकान पैसे तुम्ही 100, 200, 500, 1000 रुपयेचा विचार तुम्हाला आणि मला त्याने वाटत नाहीये. मारे माप 2 नंबरनं पैसे मिळून आणल्यात. एकटा लोकांचा उसाला पाणी पाजायला जायला नव्हता. त्याच्यामुळं दारात आला तर जरा बी नाही म्हणू नका. आजच्या दिवशी दार उघडं ठेवा. तेवढं घ्यावा. त्याचं कारण इतकं असेल, येणाऱ्याच्या मुस्काटात जर बसायचे असेल तर त्याची धोपरं तो काय पाहिजे. दुसरं 2-3 दिवस पुरतं त्याला थंडताप यायला पाहिजे. कारण का तिजोरी रिकामी झाल्याशिवाय मस्ती उतरत नाही. उरलेल्या उमेदवारांची मस्ती उतरायची असेल एकच डोळ्यासमोर ठेवूया. राम कृष्ण हरी एवढंच डोळ्यासमोर ठेवा आणि नंदाताईंना आमदार करूया एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांचे आभार म्हणून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज.